नमस्कार, जय महाराष्ट्र. तर सर्व महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. काय यश आलेलं आहे तर आपल्यासाठी पोर्टलवर ई-के-वाय-सी करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे, लक्षात घ्या मी काय सांगते. या संदर्भात लाईव्ह सुद्धा मी घेतलेली आहे. त्याची लिंक सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. तर ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे, फक्त त्याच महिला ई-के-वाय-सी करू शकणार आहेत. बाकी ज्या महिलांची ई-के-वाय-सी झालेली नाही त्या महिलांना ऑप्शन देण्यात आलेलं नाही ई-के-वाय-सी साठी. आता ज्या महिला पात्र आहेत आणि त्यांची ई-के-वाय-सी चुकली आहे त्या महिला इथे ई-के-वाय-सी करू शकणार आहेत. तर ई-के-वाय-सी कशी करायची आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही ई-के-वाय-सी करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही ई-के-वाय-सी करू शकणार आहात. तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या पोर्टलच्या लिंकवर जायचं आहे. आता पोर्टलची लिंक तुमच्याकडे नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी आपल्या पोर्टलची लिंक दिलेली आहे, ऑनलाईन लिंक, जी तुम्हाला ई-के-वाय-सी करायची. तुम्ही ज्यावेळेस तिथं ई-के-वाय-सी करण्यासाठी पोर्टलवर लॉग इन कराल, तुम्ही लॉग इन जेव्हा कराल त्यावेळेस तिथं तुम्हाला वरच्या साईडला तुमचं स्वतःचं म्हणजे लाभार्थीचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा येणार आहे, तो कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर तुम्हाला OTP येईल. जर OTP नाही आला तर मग तुमची ई-के-वाय-सी करायची गरज नाही आणि तुमची ई-के-वाय-सी सुद्धा होणार नाही. जर तुम्हाला OTP आला, OTP आल्यानंतर OTP टाका आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला 2 प्रश्न तिथं ओपन होणार आहेत. 2 प्रश्न आहेत, त्या दोन्ही प्रश्नाला तुम्हाला नाही करायचं आहे. म्हणजेच पहिल्या प्रश्नाला तुम्ही नाही केलं, परत दुसरा प्रश्न वाचा, दुसऱ्या प्रश्नालाही तुम्हाला नाहीच करायचं आहे. तर मागच्या वेळेसारखं यावेळेसही आपल्याला दोन्ही प्रश्नांना नाही करायचं आहे. एवढीच ई-के-वाय-सी आहे. तुम्ही नाही केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सबमिटचं बटन दाबायचं आहे. जसं तुम्ही सबमिट करणार तुम्हाला ग्रीन कलरमध्ये त्या ठिकाणी तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल झाली आहे असा मेसेज येणार आहे. फक्त एवढीच प्रोसिजर आहे. म्हणजेच त्यांनी काय केलंय, जे 2 प्रश्न चुकले होते ना त्यालाच फक्त त्यांनी एडिट करायला लावले, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही. ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे त्याच महिलांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि तुमची ई-के-वाय-सी चुकली असेल तर तुम्ही सुद्धा ई-के-वाय-सी तात्काळ करा. अजून एक थांबा, जाऊ नका. जर समजा तुमची ई-के-वाय-सी चुकलेली आहे आणि आता तुम्हाला OTP येत नाही तर परत ट्राय करा. आपल्याला 31 मार्च 31 मार्च पर्यंत वेळ दिलेली आहे चुकलेली ई-के-वाय-सी करण्यासाठी. आता याच्यामध्ये माझ्या बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत ज्या नाराज झालेल्या आहेत. त्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही. आता त्या कसं ई-के-वाय-सी करणार, कारण सरकारने त्यांना ऑप्शन दिलं नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी सरकारला विनंती करत आहे की या महिलांसाठी आता ऑप्शन ओपन केलंयच ना पोर्टल. तुम्ही जर पोर्टल ओपन केले तर या महिलांनाही ई-के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती करणार आहे. तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन पोर्टल चालू केलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मी मगाशीच लाईव्ह मध्ये व्यक्त केले, पण परत एकदा मी सरकारचे धन्यवाद व्यक्त करते. तर तुम्हाला समजलं नाही ई-के-वाय-सी करायची कशी आहे तर परत एकदा बघून घ्या आणि ई-के-वाय-सी करा. काही अवघड नाही. फक्त तुम्ही पोर्टलवर जा. पोर्टलवर गेल्यानंतर तुमचा आधार नंबर टाका, कॅप्चा भरा. तुम्ही लगेच त्या ठिकाणी OTP पाठवायला सबमिट करा. OTP पाठवायला सबमिट केल्यानंतर ते OTP येईल. OTP टाका आणि त्यानंतर त्या 2 प्रश्नांना फक्त नाही करायचं आणि सबमिट करायचं. ई-के-वाय-सी सक्सेसफुल झाली असा मेसेज येतो. आलं लक्षात? अधिक माहितीसाठी तुम्ही मला कमेंट करू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांवर मी उत्तरांचा व्हिडिओ शेअर करत आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.